नमस्कार, मी रेश्मा म्हणजेच पद्मजा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते रेश्माज रेसिपीजमध्ये। आज आपण मस्त असे दुधीचे चटपटीत काप बघत आहोत। तर त्यासाठी मी ते एक मोठ्या आकाराचा एक दुधी घेतलेला आहे आणि तो मी कट करून घेणार आहे। असा एकदम जाड पण नाही आणि एकदम पातळ पण नाही, असं थोडासा मीडियम साईजचे हे आपण कट करून घेणार आहोत। दुधी आपल्याला वरचा साल काढून स्वच्छ धुवून असं कट करून घ्यायचं आहे। इथे एक प्लेटमध्ये मी आता 2 टेबलस्पून मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि 1 टेबलस्पून मी आपलं बेसन जे असतं चणा डाळीचं पीठ ते घेणार आहे। आता यामध्ये जे आपले कोरडे मसाला पावडर आहेत ते मी टाकणार आहे आणि हे मी वर मेन्शन केलेलं आहे, हे मसाले मी टाकलेले आहेत त्यात आणि हे छान असं आपण मिक्स करून घेणार आहोत। या मसाल्यामध्ये मी कांदा लसूण चटणी पण वापरलेली आहे। तुमच्याकडे जर कांदा लसूण चटणी वापरली नसेल तर तुम्ही स्किप करू शकता। याऐवजी तुम्ही फक्त मिरची पावडर आणि काश्मीरी मिरची पावडर या दोन्ही मिरची पावडर टाकून पण तुम्ही हे बनवू शकता। माझ्या चॅनलवर वांग्याचे काप, बटाट्याचे काप, त्यानंतर असे वेगवेगळ्या चटपटीत चमचमीत रेसिपीज आहेत ज्या तुम्ही पटकन बनवू शकता। तर त्या पण रेसिपीज जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला जाऊन त्या रेसिपी तुम्ही बघू शकता। आता यात मी चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि हे छान असं एकत्र असं मिक्स करून घेणार आहे। इथे मी लोखंडी तवा असा गरम करत ठेवलेला आहे। आता हे जे काप आहेत हे मी या मिक्सरमध्ये घोळवून घेणार आहे आणि हे आपण कोट करायचं आहे व्यवस्थित हे, आणि हे तव्यावर तेल टाकून मस्त असं आपण शॅलो फ्राय करून घेणार आहोत। ज्याप्रमाणे तुम्ही बटाट्याचे काप किंवा वांग्याचे काप शॅलो फ्राय करताय, अगदी त्याचप्रमाणे हे काप आपण शॅलो फ्राय करून घेणार आहोत। पहिल्यांदा हे असं छान असं लावून घेऊया आणि मग तव्यावर आपण हे भाजायला ठेवून देणार आहोत। असे हे एक एक काप तव्यावर असे ठेवून द्यायचे आहेत आणि मस्त असे छान दोन्ही साईडनं आपण भाजून घ्यायचे आहेत। हे असे जेवढे बसतील तेवढे काप मी तव्यावर टाकलेले आहेत आणि मी आता कढईनं पण थोडंसं असं तेल सोडून घेणार आहे आणि छान आपण हे काप भाजून घेऊया। 1 ते 1.5 मिनिटात आपण बघूयात हे काप खालून झालेले आहेत काय। तर अजून थोडेसे खालून ब्राऊन व्हायला पाहिजे, त्यामुळे अजून हे थोडे आपण असेच शेकून घेणार आहोत। आता परत 1 ते 2 मिनिटात आपण चेक करूया। तर असे छान असे खरपूस खालून झालेले आहेत। आता आपण हे सगळे काप परतवून घेणार आहोत। फ्लेम ही मीडियम टू लो ठेवायची आहे, म्हणजे हे काप छान असे दोन्ही साईडने छान असे खरपूस भाजले जातील। आता शक्यतो जे मध्ये आपण काप ठेवलेले असतात ते पटकन होतात, त्यामुळे ते आपण असं साईडला काढून ठेवून जे साईडचे काप आहेत ते आपण मध्ये असे शिफ्ट करून घेणार आहोत, म्हणजे हे पण काप असे छान मस्त असे आपल्याला छान खरपूस भाजून घेता येतील। तर असं हे थोडंसं ॲडजस्ट करून घ्या आणि छान मस्त असे हे काप जे आहेत ते भाजून घ्या। आता जे काप झालेले आहेत आपले ते मी तुम्हाला दाखवते। तर असे मस्त असे दोन्ही साईडनं हे भाजून झालेले आहेत, छान असे गोल्डन ब्राऊन झालेले आहेत। आता आपण हे काढून घेऊया। आणि राहिलेले काप देखील आपल्याला याचप्रमाणे भाजून घ्यायचे आहेत। तर असे हे मस्त असे चटपटीत असे हे आपले काप तयार झालेले आहेत। हे तुम्ही वरण भाताबरोबर खाऊ शकता साईड डिश म्हणून, किंवा कुठल्याही व्हेज मेनूमध्ये स्टार्टर म्हणून पण तुम्ही हे काप बनवू शकता।
तर तुम्ही पण नक्की हे काप बनवून बघा, चवीला खूप छान लागतात. आणि अशाच वेगवेगळ्या चटपटीत, चमचमीत आणि सोप्या रेसिपीसाठी माझं चॅनल नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग परत पुन्हा भेटूयात अशाच एका मस्त मजेदार नवीन चटपटीत साध्या सोप्या रेसिपीसोबत.